राम नाम सर्वांना नमस्कार. तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिलॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिलॉग आहे साताऱ्यातील कृष्णा वेण्णा नदीचा जो संगम आहे त्या संगमावरील काही ऐतिहासिक धार्मिक स्थळांची माहिती देणारा व्हिलॉग. आत्ता आपण आहोत सातारा कोरेगाव हायवेच्या बाजूला असलेल्या क्षेत्रमावली या ठिकाणी. आणि इथून जवळच सातारा रेल्वे स्टेशन आहे. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक बोर्ड दिसेल क्षेत्रमावलीचा. आणि तिथूनच आतमध्ये गावात जाण्यासाठी एक छानपैकी मोठा असा रस्ता आहे. मंदिराकडे जाण्यासाठी बरेच छोटे छोटे मार्ग आहेत. त्यापैकी हा एक शॉर्टकट रस्ता आम्ही धरला आणि त्यानंतर मंदिराजवळ आम्ही पोचलो. मंदिर परिसरात पोचल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हनुमानरायाचं मंदिर दिसतं आणि त्याच्याच पाठीमागे लागून एक मोठंच्या मोठं झाड, भलं मोठं, आणि शेजारीच एक वडाचं झाड आहे. आत्ता आपण आहोत साताऱ्यातील क्षेत्रमावली या गावामध्ये. आणि हे जे मंदिर परिसर दिसतंय हे आहे क्षेत्रमावली गावातलं राधाकृष्णाचं मंदिर. हा जो भाग आहे या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे. त्यानंतर हा घाट परिसर. बऱ्यापैकी यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळं नदीला फारसं पाणी नाही आहे. इथं मंदिराला लागूनच एक वडाचं झाड आहे छानपैकी, डेरेदार आणि मोठं आहे. छान सावली येते तिथं.
जून महिन्याची 26 तारीख आहे आणि आत्ता मी आहे क्षेत्र माऊली या ठिकाणी. आता जून संपत आलाय तरी पण पावसाचं काय नियोजन नसल्यामुळं, पाऊस न पडल्यामुळे ही नदी बऱ्यापैकी अतिशय कमी पाण्यामध्ये असलेली दिसेल. हे जे समोर दिसतंय तर हे पलीकडे संगम माऊलीवरचं आहे हे. तर हे आहे नदीकाठी वसलेलं क्षेत्र माऊली गाव आणि ह्या गावातल्या ह्या जुन्या मंदिरांची ही झलक. आत्ता आपण या पायऱ्या चढून चाललोय भगवान शंकरांच्या मंदिराकडे. नदी घाटावरून चालत वरती आलं की हे जुनं एक शंकराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. नदी काठावर असलेल्या ह्या शंकराच्या मंदिरापाशी आपण आहोत. दोन तीन दिवसापूर्वी थोडासा पाऊस पडून गेलाय आणि आज 26 जून 2026. थोडं ढगाळ वातावरण आहे पण पावसाची शक्यता नाहीच आहे. तुम्ही आत्ता पाहताय क्षेत्र माऊली या गावातील नदी काठावर असलेल्या मंदिरांपैकी एक मंदिर श्री शंकराचं, आणि या इमारतीचं हे जुनं बांधकाम. क्षेत्र माऊली गावातून घाटावर येण्याचे जे काही मार्ग आहेत त्यापैकी हा एक मार्ग आहे आणि इथून तुम्ही आलात की हा नदी घाटावरती जातो रस्ता आणि हे शंकराचं मंदिर. आणि ह्या मंदिराची ही पाठीमागची बाजू आहे, पुढची बाजू त्या बाजूने. इथून उतरल्यानंतर तुम्ही खाली घाटावरती जाता. गावातून घाटावरती येण्याचे जे काही मार्ग आहेत त्यापैकी हा एक मार्ग आहे. संध्याकाळच्या वेळी इथं बऱ्यापैकी गावातली माणसं आणि सातारकरही येऊन बसत असतात. तुम्हाला जर इथं यायची इच्छा असेल तर पावसाळ्यात आणि तेही पूर्ण हिरवळ असल्यावरती आलात तर एक वेगळाच आनंद तुम्हाला भेटू शकतो. पुढं आपण चाललोय ते राधाकृष्ण जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये. इथं बऱ्यापैकी अनेक प्रकारच्या चित्रपट मालिका, वेबसिरीज वगैरे यांचं शूटिंग केलेलं आहे. आत्ता आपण आलोय राधाकृष्ण हे जे मंदिर आहे या मंदिराच्या जवळ. पूर्णतः दगडी बांधकामातलं हे मंदिर आहे. याचं कोरीव काम दगडामधलं आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर प्रकारे असं ते कोरलेलं. आणि इथून पुढे तुम्हाला प्रदक्षिणासाठी पुरेशी जागा आहे.
खूप साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये, सिरियलमध्ये किंवा बॉलिवूडच्याही चित्रपटामध्ये तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल. इथं चित्रीकरण होत राहतं. आता थोडंसं इथं पावसाचं वातावरण झालंय आणि काही तुरळक प्रमाणात पाऊस पडतोय. ढगाळ वातावरण. नमस्कार, मी आत्ता आहे क्षेत्रमाऊली या ठिकाणी आणि हे जे तुम्ही पाहताय राधाकृष्णाचं मंदिर आणि आत्ता जे वातावरण आहे ते पावसाळ्याचं वातावरण आणि नदी आता तुडुंब वाहते. आधीच्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला जी नदी आणि मंदिर दाखवलं होतं मी, तर त्यावेळेस पाऊस त्या प्रमाणात नसल्यानं फार काही पाऊस आणि फार काही पाणी इथं नव्हतं. तर ही आहे नदी. सध्या या गावातनं बाहेर पडायला आणि घाटात जाण्यासाठी जे रस्ते आहेत त्यापैकी हा एक रस्ता आहे. तर मित्रांनो, हा होता श्री क्षेत्र माहुली या गावातील राधाकृष्ण हे जे मंदिर आहे, या मंदिराचा छोटासा व्हिलॉग आणि या मंदिराच्या आसपास असलेल्या घाट परिसराची माहिती देणारा हा छोटासा व्हिलॉग.